मराठी माणूस आणि व्यवसाय हा नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे. तुम्ही आज इतकी वर्ष हा व्यवसाय करताय आणि मला असं वाटतं की कालनिर्णयाला सबस्टिट्यूट किंवा पर्याय हा इतक्या वर्षांमध्ये तसा निर्माणच झालेला नाही आहे. इतका विश्वास कालनिर्णयावर गेली अनेक दशकं मराठी माणसाचं राहिलेलं आहे. पण हे टिकवून ठेवणं हे किती चॅलेंजिंग होतं आणि व्यवसायात आलेले चॅलेंजेस. हा व्यवसाय असतो ना कुठलाही असो, त्यात तुमची जर का पॅशन असेल ना, भावना, त्याच्याशिवाय तो होत नाही. आपल्याला एक डोक्यावर कांबळ चढवलं आणि चला मी व्यवसाय करतो म्हटलं ते होत नाही. आणि ते पॅशन तुमचं जर का असेल ना तर त्या पॅशनपायी तुम्ही ते चालवू शकता. दुसरं म्हणजे मराठी माणूस हे काय प्रकरण जे काय आहे ना ते जेनेटिक आहे. अच्छा. कारण मराठी माणसाच्या जीन्स आहेत ना त्या घोड्यावर कमान लाव कमरेला तलवार आणि चल स्वारीला, वॉरियर. त्यामुळे सैन्यात सुद्धा 3 डिव्हिजन आहेत बघा महाराष्ट्राच्या. त्यामुळे कमर्शियल हे येत नाही, माहीत नाही त्याला. बरोबर. आणि म्हणून तो लुटला जातो. खरं. उद्या जर का मराठी लोकांनी ठरवलं की जाऊन देशाचा अमुक अमुक भाग पदाक्रांत करायचा आणि त्याला आर्मी विरोध करणार नाही, ते सहज करू शकतील. कारण त्यांची जेनेटिक मुवमेंट ही जी आहे ना, म्युटेशन, हे लढवय्याचं म्युटेशन आहे. बरोबर. आता गुजरातचे लोक जातात का सैन्यात? नाही जात ना, कारण म्युटेशन नाही आहे. ते धंदा करू शकतात. आणि मुंबईतला सगळ्यात जो सुंदर भाग आहे हँगिंग गार्डन वगैरे, तिथे सगळे गुजरातीच का राहतात हो, आणि मराठी का राहत नाहीत? आणि त्यांना पैसे मिळवता येतात. आम्हाला मिळालेले पैसे टिकवता येत नाहीत. वेल सेड. आणि नको त्या प्रलोभनाला आपण बळी पडतो ना. एका वर्षात 2 पैसे हे धावले, असं होऊ शकतं का?